श्री स्वामी समर्थ इन्फायनाईट लोटस चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर हा माझा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष गुरुवारचा, जो शेवटचा आहे. प्रथम मी इथे आता उंबरठा लेपनाची तयारी केली आहे. तर त्यासाठी मी काय घेतले आहे ते दाखवत आहे. तर एका वाटीमध्ये आपण घ्यायची हळद, त्यामध्ये टाकायचं गोमूत्र, थोडासा भीमसेनी कापूर आणि अष्टगंध आणि गुलाबजल. तर मी इथे उंबरठा लेपन करून घेतले आहे. उंबरठा पूजन जे करतो आपण, हळदीचे लेपन जे करतो, ते घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी केले जाते. ज्या घरामध्ये उंबरठा लेपन केले जाते तिथे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न होते, ज्यामुळे घरात सुख समृद्धी आणि पैशाची कमतरता भासत नाही. शुभ कार्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे लेपन केल्याने घरात सर्व शुभ कार्य होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो. हळदीचे लेपन केल्याने घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात. त्यामुळे घरातील ज्या काही विविध समस्या असतात त्या दूर होतात. तसेच आयुर्वेदात हळद खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. तसेच इथे मी हळदीचे लेपन जे केले उंबरठ्याला, त्याच हळदीने इथे सारवून घेतले आहे आणि त्यावरती रांगोळी ठेवून घेत आहे. तर सुरुवातीच्या काळात दररोज घरासमोर सकाळी उठून महिला सडा टाकायच्या आणि रांगोळ्या काढायच्या. रांगोळीमुळे घराची शोभा वाढून त्याला एक वेगळीच चमक मिळते. मात्र काळानुसार ही परंपरा कमी पडत आहे. आता फक्त दिवाळीचे किंवा सणावाराचे दिवस असतात महत्त्वाचे, त्या दिवशी तरी रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यामुळे घरात सकारात्मकता येते. रांगोळी हे शुभतेचे प्रतीक आहे. अनेक कार्यामध्ये रांगोळी ही मैदा, तांदळाचे पीठ किंवा गेरू अशा वेगवेगळ्या प्रकाराने रांगोळी काढली जाते. मध्ये रांगोळी काढली जाते त्या घरांमध्ये देवी देवतांचा वास असतो असे मानले जाते. फुलांनी रांगोळी काढली जाते. रांगोळी देवी आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे आकर्षित करते. तर इथे आता तुळशी वृंदावनाजवळ मी असं सारवून घेतलं छोटं दिवा ठेवण्यासाठी आणि स्वस्तिक काढले आहे हळदीचे. ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले जाते की हळदीचे स्वस्तिक जर आपण तुळशीजवळ काढले तर कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी आणण्यास मदत करते. आपली तुळशी माता आहे, तिची सुद्धा पूजा करायची. तुळस हे देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने घरात धनधान्य आणि सुख समृद्धी येते. तुळशीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण जे आहे ते निर्माण होते. तुळशीच्या सान्निध्यामध्ये थोड्या वेळ तरी राहायला हवे. त्यामुळे मानसिक शांती मिळते आणि ताण कमी होतो. कारण तुळस ही शुद्ध हवा करते आणि 24 तास ऑक्सिजन देते. हे कारण आहे तुळशीची पूजा करायचे. फक्त ज्योतिषशास्त्रच नाही तर विज्ञानसुद्धा मानते. तर आता थोडी माहिती मी घराच्या दरवाजावरती जे आपण हळदीचे स्वस्तिक काढतो त्याबद्दल देत आहे. घराच्या दारावरती हळदीचे स्वस्तिक काढल्याने वास्तुदोष दूर होतात. घरात सकारात्मक ऊर्जा येते, सुख समृद्धी वाढते, दरिद्रता दूर होते आणि घरात छान वातावरण राहते. तर इथे मी आहे आता काढलेले कुंकवाचे पाऊले, जी तुळशी मातेपासून घरामध्ये पूजेपर्यंत आणली. देवीच्या पूजेमध्ये कुंकवाला विशेष महत्त्व आहे. कुंकवाचे पाऊले काढणे हे देवीप्रती आदर आणि भक्ती दर्शवते. तसेच आज गुरुवार आहे, देवी मातेची पूजा आहे. तर किचन ओट्यावरती आणि आपल्या गॅसवरती मी स्वस्तिक काढून घेतले आहे. तर इथे मी पूजा मांडायला सुरुवात केली आहे. चौरंगाखाली स्वस्तिक काढले आणि चौरंगावरती कापड अंथरले. अशा प्रकारे स्टेप वाईज मी पाठ ठेवले आणि मग सर्वात आधी मी इथे दिवे लावले. दिवे लावण्याचे कारण असे असते सर्वात आधी की अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणणे. असेच म्हणतात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात दिव्याने करणे. आपण अग्नीला देवता मानतो आणि ते प्रकाशाचे शुद्धतेचे प्रतीक आहे. वेदांमध्येही अग्नीची पूजा महत्त्वाची सांगितली आहे, म्हणून सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा. आता इथे देवीचा कलश मांडण्यासाठी मी एका सांदापत्रामध्ये तांदूळ घेतले आहे आणि त्यावरती आपल्याला अष्टदल किंवा स्वस्तिक काढायचे आहे. तर इथे मी नागेलचे पान म्हणजेच खाऊचे पानसुद्धा म्हणतात त्याला, ते घेतले आहे. लक्ष्मीपूजेत विड्याच्या पानाचे खूप महत्त्व आहे. ते वापरल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच घरात सुख समृद्धी येते आणि पूजेला पूर्णत्व येते. कारण पानात अनेक देवतांचा वास असतो आणि ते पूजेतील एक आवश्यक घटक मानले जाते. सौभाग्याचे आणि संपन्नतेचे प्रतीक आहे.
लक्ष्मीपूजेत पानाचा वापर केल्याने देवीला विशेष आनंद होतो आणि तिची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. इथे कलश स्थापना करायची आहे, त्यासाठी मी तयारी करत आहे. कलशाला मी कलावा बांधून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला ह्या कलशावरती स्वस्तिक काढायची आहे. 5 हळद कुंकवाची बोटे लावायची आहेत आणि कलशामध्ये जे पाणी आहे त्यामध्ये सुपारी, नाणं, हळद, कुंकू, अक्षता, फूल हे टाकायचं आहे. या कलशामध्ये ठेवण्यासाठी झाडाचे कुठल्याही 5 झाडांची फांद्या घ्यायच्या आहे आणि आता हे नारळ घेतले आहे. हे नारळ आपण कलशावर ठेवण्यासाठी देवीचे प्रतीक म्हणून घेत असतो. मी इथे मुखवटा लावून घेतला आहे. त्यानंतर मी हा कलश इथे असा ठेवून घेतला आहे आणि आता त्याला देवी मातेला वस्त्र घालणार आहे आणि दागिने घालणार आहे. करत असताना आपल्याला महालक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे किंवा कनकधारा स्तोत्र येत असेल तर ते म्हणायचे आहे. महालक्ष्मी मातेचा मंत्र श्री महालक्ष्मी देवे नमः म्हणायचा किंवा श्रीम श्रीम असाही म्हटलं तरी चालेल. तयारी करत असताना मी थोडी माहिती सांगत आहे की हे व्रत केल्याने घरात धन, धान्य, सुख, समृद्धी नांदते आणि आर्थिक अडचणी दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीला प्रिय असल्याने या महिन्यात पूजा अधिक फलदायी मानली जाते. तसेच श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत असं महालक्ष्मी व्रत जी कथा आहे, पोथी आहे त्यामध्ये लिहिले आहे. मातेचे नाव पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी असे अनेक नावे आहेत. अशा अनेक नावांनी देवी लक्ष्मी माता ओळखली जाते. मी व्रताच्या कहाणीमध्ये सांगितलेले आहे की जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर श्री महालक्ष्मीची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची मनोकामना पूर्ण करेल असे पोथीमध्ये लिहिले आहे. मध्ये मी आता लक्ष्मीनारायणाचा फोटो मांडला आहे, लक्ष्मी मातेचा फोटो मांडला आहे आणि तुपाचा दिवा प्रज्वलित केला आहे आणि तसेच लक्ष्मी मातेला ज्या गोष्टी प्रिय आहे त्या सर्व मी त्या ग्लासमध्ये भरून तांदळासोबत भरल्या आहे आणि आता इथे मी गणपती बाप्पाची स्थापना करत आहे. आपल्या परंपरेनुसार गणपती हे प्रथम पूज्य देवता आहेत, म्हणून प्रत्येक पूजेच्या सुरुवातीला त्यांचे आवाहन केले जाते. तसेच कोणतीही नवीन सुरुवात, लग्न, व्यवसाय, प्रवास, पूजा कुठलीही सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा केल्याने त्या कार्यात यश मिळते असे मानले जाते. इथे मी लक्ष्मी मातेची जी प्रतिमा आहे देवघरातील ती घेतली आहे आणि आता पाण्याचा अत्तर घालून अभिषेक करत आहे. तर इथे आपल्याला महालक्ष्मी स्तोत्र म्हणजेच महालक्ष्मी अष्टक किंवा श्री सूक्ताचे पठण करायचे किंवा तेही येत नसेल तर श्रीम श्रीम जो महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे तो म्हणायचा आहे. तर इथे मी कमळाचे फूल ठेवले आहे जे माझ्या मुलीने लक्ष्मी मातेसाठी बनवले ते, आणि थोडी गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मी ठेवून घेत आहे कारण माता लक्ष्मीला कमळ, गुलाब तसेच लाल आणि पांढरी कण्हेरी पारिजात ही फुले खूप प्रिय आहेत. या फुलांनी पूजा केल्यास धनसंपत्ती, सुख, समृद्धी येते आणि आर्थिक अडथळे दूर होतात. तसेच लक्ष्मी माताला पूजनामध्ये कमळ किंवा गुलाब अर्पण करतात. तसेच देवी मातेची आता हळद, कुंकू, अक्षता, फुलं यांनी मी पूजा करून घेतली आहे आणि इथे आहे हत्ती जोडी जी आपण गजलक्ष्मी म्हणतो ती ठेवून घेतली आहे. लक्ष्मी पूजनामध्ये आपण कवडीचा वापर सुद्धा करतो कारण कवडी लक्ष्मी मातेला प्रिय आहे. तसेच धार्मिक ग्रंथानुसार देवी लक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे, म्हणून कवडीला लक्ष्मीचे प्रत्यक्ष प्रतीक मानले जाते जे धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ते झाल्यानंतर मी इथे श्रीयंत्र स्थापन करत आहे. श्रीयंत्रसुद्धा हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे जो एक लक्ष्मी मातेच्या पूजेचाच भाग आहे. ही पूजा झाल्यानंतर मी धनलक्ष्मी कुंचन सेवा केली. ही एक अशी सेवा आहे जी घरात धनसमृद्धी आणण्यासाठी आणि लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी केली जाते. शक्यतो ही पूजा जी आहे ती शुक्रवारी किंवा पौर्णिमेला केली जाते. त्यानंतर मी महालक्ष्मी मातेला प्रसाद, गणपती बाप्पाला प्रसाद दाखवला. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रसाद अर्पण केले जातात ज्यात नारळ, खवा, साखरेचे पदार्थ, बत्तासे, अनारसे किंवा सुकामेवा, बदाम, पिस्ता आणि साडीच्या लाह्या यांचा समावेश असतो.
तसेच हळकुंड, सुपारी, नाणी, लवंग, वेलची यांचाही वापर होतो. या पदार्थांनी देवीला नैवेद्य दाखवतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून घरामध्ये वाटतात. अशा प्रकारे माझी सर्व पूजा छान शांततेमध्ये संपन्न झाली आहे. खूप प्रसन्न वाटत आहे. आणि हो, देवी आईला पुरणाची पोळीसुद्धा नैवेद्य दाखवला जातो, जो आईला खूप प्रिय आहे. तर आज होता मार्गशीर्ष गुरुवार, जो शेवटचा होता. तर मी इथे महालक्ष्मी हवन केले आहे. सर्वात आधी अशा गौऱ्या पेटवून घेतल्या आणि मग नंतर हवनाला सुरुवात केली. महालक्ष्मी हवन केल्याने घरात धन, समृद्धी, सुख, शांती येते. सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन घरात लक्ष्मीचा वास राहतो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. पुत्रं दे, धनं दे, सर्व कामांच देहि मे, रूपं दे, जयं दे, यशो देहि दिशोजहि. सर्व बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी, एवमेव त्वया कार्यमस्मद्व्याधिविनाशनम्. सर्व बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी, एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम्. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, मी माहिती दिली ती कशी वाटली, मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. श्री स्वामी समर्थ.